लाईफलाईन म्हणतो आपण लोकल ट्रेनला, त्यामुळे ही मुंबईची लाईफलाईन कोणाच्या पथ्यावर पडणार हे आता थोड्याच वेळात कळेल। अंधेरीमधले हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की अंधेरीमध्ये स्ट्रॉंग रूम जे आहेत त्या उघडण्यात आलेत, त्यानंतर ईव्हीएम मशीन या ठिकाणी आणण्यात आलेत ज्या ठिकाणी काउंटिंग होणार आहे। तर त्यावेळेची ही दृश्य आपण पाहतोय। स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेले आहेत, ईव्हीएम मशीन आता मतदान केंद्रावर मतमोजणी केंद्रावर पोहोचतायत। आता फक्त 15 मिनिटं राहिलेली आहेत। पहिले बॅलेट पेपर जे आहेत त्याची मतं मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएम मधली मतं मोजली जाणार आहेत। एक वेगळी पद्धत यासाठी अवलंबली गेली आहे की 2-2 वॉर्डची मतमोजणी होणार आहे, त्यामुळे निकाल आपल्यापर्यंत झटपट येणार आहे। अवघ्या 15 मिनिटांनंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। यासाठी स्ट्रॉंग रूम ज्या आहेत त्या उघडलेल्या आहेत। उमेदवार जे आहेत ते आतापर्यंत बिनविरोध ठरलेत। आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहतो काही आकडे, तर ते बिनविरोधचे आहेत। तर जळगावमध्ये जसं आपण पाहतो भाजप 6, शिवसेना 6, तर हे बिनविरोधचे आकडे आहेत, ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत। संपूर्ण निकाल अशा ग्राफिक्सच्या छान अशा या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत। त्याचीही नय्या आज कोणाची पार होणार, कोणाची तिथेच बुडणार हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी आता उद्या काही मिनिटं जी आहेत ती उरलेली आहेत। मुंबईचा निकाल जो आहे तो येणार आहे। मुंबईचा निकाल यायला उशीर होणार असं आयुक्तांमार्फत सांगण्यात आलं होतं, मात्र आता स्ट्रॉंग रूम ज्या आहेत त्या उघडण्यात आलेल्या आहेत। निकाल यायला आता काही वेळात सुरुवात होईल। प्रत्येक मतमोजणी केंद्रावर 2 टेबलवर ही मतमोजणी होईल। एका टेबलवर 15 मशीनद्वारे पहिला राऊंड जो आहे तो मोजला जाणार आहे। असे 3 राऊंड असतील। तर मुंबईत 23 ठिकाणी एकूण मतमोजणी होणार आहे। प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आधी 2 वॉर्ड मोजले जातील। 23 म्हणजे मग आपण म्हणूया की 46 जणांचा निकाल तुमच्यापर्यंत आधी एकाच वेळेला येणार आहे। तर मुंबईमध्ये एकूण 23 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। आपण पाहतो की या ट्रामच्या माध्यमातून हे सगळे ग्राफिक्स जे आहेत त्या माध्यमातून आपल्या समोर हा निकाल येणार आहे। स्ट्रॉंगली हा प्रत्येक निकाल आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तर थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होईल। मुंबईमध्ये एकूण 23 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। मुंबईच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण सगळ्यात मोठं बजेट असलेली महानगरपालिका, खरं तर श्रीमंत महानगरपालिका म्हणून आपण मुंबई महापालिकेला बघतो आणि या मुंबई महापालिकेवर यावेळी खरं तर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले की ठाकरे त्यांचा गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार। नक्कीच, आणि प्रत्येक पक्षाचं राजकीय भवितव्य देखील या निमित्तानं ठरणार आहे। त्याचबरोबर नेत्यांचा ऑरा किंवा नेत्यांचं भवितव्य जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला ठरलेलं पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईमध्ये ठाकरे बंधू, इथे अजित पवार, शरद पवार हे एकत्र आलेले आहेत। या सगळ्याचं गणित किंवा या सगळ्याचं पुढचं भवितव्य जे आहे ते हे निकाल ठरवणार आहे। तर मुंबईमधली ही दृश्य आपण पाहतो। मुंबईकडे विशेष आपलं लक्ष असेल, आपलंच नाही तर मुंबईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे, देशाचं लक्ष असणार आहे मुंबईकडे, कारण आंतरराष्ट्रीय शहर म्हणतातच आहेत, मात्र मुंबई कोणाची याकडे देखील लक्ष असेल। आतापर्यंत मुंबई मराठी माणसाची हा एकच मुद्दा या ठिकाणी ठाकरे बंधूंनी पुढे केलेला आहे। मात्र आज या सगळ्यामध्ये कोणाचा मुद्दा जिंकणार, कोणती पार्टी जिंकणार, कोणाकडे मुंबई जाणार याकडे देखील लक्ष असणार आहे। एक भावनिक असं नातं मुंबईची आहे आणि त्यामुळे देखील मुंबईच्या निकालाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। नक्कीच धर्म, भाषा, अस्मिता की विकास या मुद्द्यांवर ही प्रचारादरम्यान निवडणूक जी आहे ती लढवली गेलेली आहे, त्यामुळे मतदार कोणाला साथ देणार हे आता थोड्याच वेळात कळणार आहे। कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणून आपण मुंबईकडे बघतो, त्यामुळे अनेक धार्मिक भाषिक समुदायांचं शहर असलेल्या मुंबईमध्ये एका ओळखीला निवडणूक मतदार जे आहेत ते प्राधान्य देतील का हे देखील थोड्याच वेळात कळेल। एका टेबलवर 15 मशीन जे आहेत त्यामध्ये मतं मोजली जाणार आहेत। मुंबईमध्ये स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आलेले आहेत आणि ईव्हीएम मशीन या प्रत्येक मतमोजणी केंद्रावर पोहोचतात। मुंबईत एकूण 23 ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे आणि प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आधी 2 वॉर्ड जे आहेत ते मोजली जातील। 2 वॉर्डचा निकाल जो आहे तो लवकर येणार आहे। एका टेबलवर 15 मशीन असतील। 15 मशीनमध्ये ही मोजणी जातील। 9:55 पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 9:55 पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल। त्यानंतर 10 वाजता ईव्हीएमची मतं जी आहेत ती मोजली जाणार आहेत। अवघी 6 मिनिटं उरलेली आहेत। 6 मिनिटात पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 9:55 पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या सगळ्या निवडणुकांच्या धामधुमीमध्ये पहिली बातमी सगळ्यात आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली होती। पहिली राजकीय बातमी देखील आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवली होती, त्यामुळे पहिला निकाल देखील नेहमीप्रमाणेच TV9 मराठी आपल्या समोर आणणार आहे। मतमोजणीला आता अवघी काही मिनिटं उरलेली आहेत। 5 मिनिटं उरलेली आहेत। 5 मिनिटात मतमोजणीला सुरुवात होईल। पोस्टल मतं जी आहेत ती आधी मोजली जातील आणि त्यानंतर
ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल। शहरी भागामध्ये साधारणतः शिक्षित असा हा वर्ग असतो, त्यामुळे तो नीट विचार करून मतदान करत असतो। मोठ्या प्रमाणामध्ये मतदान देखील झालेलं आहे। मुंबईकरांनी थोडासा अल्प प्रतिसाद यामध्ये दिला, मात्र तरी सुद्धा या सगळ्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। 29 महापालिका आहेत, 29 महापालिकांचं चित्र लवकरच आपल्या समोर येणार आहे। तर 15,908 उमेदवार यावेळी रिंगणात उतरलेले आहेत। तर मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत, 227 नगरसेवक आहेत, काही स्वीकृत नगरसेवक देखील असणार आहेत। ते तुमच्या मुंबईचं भवितव्य ठरवणार असतात। स्वच्छ सुंदर मुंबई, त्याचबरोबर सगळ्याच बाजूनी स्ट्रॉंग असलेली अशी ही मुंबई, हे सगळं भवितव्य या नगरसेवकांच्या हातामध्ये असतं। तर अशा वेळेला आज या सगळ्या ईव्हीएम मशीनमध्ये कोणाचं भवितव्य कैद झालेलं आहे, तर देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये कुणाचा आवाज, संपूर्ण देशाचं लक्ष याकडे। साऱ्या देशाचा गाडा हाकणाऱ्या मुंबईची सत्ता कुणाकडे जाणार हे थोड्याच वेळात कळणार आहे। देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई, त्यामुळे मुंबईची सत्ता कुणाकडे, मुंबईची सत्ता ज्याच्याकडे त्याची सत्ता देशामध्ये स्ट्रॉंग असते असं मानलं जातं। मुंबई कुणाकडे, त्याच्यावर देशाचं देखील अर्थकारण तसंच राजकारण ठरलेलं असतं। त्यामुळे मुंबई कुणाची याकडे सगळ्यांचं लक्ष, संपूर्ण देशाचा गाडा हाकणाऱ्या मुंबईची सत्ता कुणाकडे जाणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं। अवघ्या 4 मिनिटात पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे। गरवारे स्टेडियम केंद्रामध्ये हा गोंधळ झालेला आहे। उमेदवारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। पोलिसांबरोबर काहीशी बाचाबाची देखील झाली आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची दृश्य आपण पाहतो। मतमोजणी केंद्रावर या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झालेला आहे। उमेदवारांबरोबर त्यांचे जे प्रतिनिधी असतात, उमेदवार प्रतिनिधी, त्यांनी देखील या ठिकाणी गर्दी केली आहे, त्यामुळे काहीसा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गरवारे स्टेडियम केंद्रामध्ये हा गोंधळ झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारादरम्यान देखील अनेक राडे झाले आणि आता आपण पाहतोय मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। त्याआधी देखील गरवारे स्टेडियम केंद्रात गोंधळ झालेला आहे। मुंबईमधली ही दृश्य आपण पाहतो। मुंबईमध्ये आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल। पुढच्या 3 मिनिटांमध्ये बॅलेट पेपरवरची मतं मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएम मधली मतं मोजली जाणार आहेत। वेगळी पद्धत असणार आहे मतमोजणीसाठी। मतमोजणीसाठी आता अवघी काही मिनिटं उरलेली आहेत। बॅलेटवरच्या मतमोजणीसाठी 2 मिनिटं उरलेली आहेत आणि ईव्हीएम उघडण्यासाठी आणखी 7 मिनिटं उरलेली आहेत। तर मतमोजणीसाठी आता अवघी 5 मिनिटं उरलेली आहेत। 3 मिनिटात पुढच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर 10 वाजता ईव्हीएम मधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 2-2 वॉर्डमध्ये